स्त्रीरोग तज्ञ नसल्याने पेठ येथील गरोदर माता व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना कळवण येथील उपजिल्हा रुग्णालयातही स्त्रीरोग तज्ञाचे पद रिक्त असल्याचे निदर्शनात येत आहे। जोखमीची माता म्हणून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलेल्या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने पुन्हा एकदा गरोदर मातांची ग्रामीण भागात होणारी उपेक्षा समोर आली आहे। विशेष म्हणजे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ पद रिक्त असल्याने गरोदर मातांची हेळसांड होत आहे। ग्रामीण भागातील मातांना मुबलक आरोग्य सेवा कधी मिळणार असा सवाल उपस्थित केला जात आहे। कळवण तालुक्यातील गोळाखाल येथील छकुली चेतन महाले ही माता प्रसूतीसाठी शनिवारी दिनांक 6 रोजी सकाळी 11 वाजेच्या दरम्यान कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली। तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्या मातेने यापूर्वी केलेल्या सोनोग्राफीच्या अहवालाची तपासणी केली। त्या अहवालात गर्भामध्ये असलेल्या बाळाचे हृदय हे विरुद्ध बाजूने असून त्याच्या हृदयाला छिद्र असल्याचे निदर्शनास आले। सदर बाळाला लागणाऱ्या आवश्यक त्या सुविधा कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्या मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। उपजिल्हा रुग्णालयातील 102 रुग्णवाहिकेने सदर मातेला जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले, परंतु वणी जवळच या मातेची रुग्णवाहिकेतच प्रसूती झाल्याने नातेवाईकांची तारांबळ उडाली। संबंधित रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसावधान राखून वणी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिका वळवली। तेथील उपस्थित बालरोग तज्ञ डॉक्टर नेहा सिंगल यांनी तात्काळ रुग्णालयात दाखल करून घेत माता व बाळावर आवश्यक ते प्राथमिक उपचार केले व पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले। कळवण उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ हे पद आजही रिक्त आहेत। जर स्त्रीरोग तज्ञ रुग्णालयात उपलब्ध असते तर कदाचित रुग्णवाहिकेमध्ये प्रसूती होण्याची वेळ सदर मातेवर आलीच नसती। जोखमीच्या मातांना जिल्हा रुग्णालयात पाठवताना आवश्यक त्या सुविधा असलेल्या रुग्णवाहिकेतच पाठवणे आवश्यक आहे, परंतु ग्रामीण भागातील गरोदर मातांना नेहमीच आरोग्य सेवा मुबलक प्रमाणात न मिळता त्यांची हेळसांड होत असते। तरी संबंधित विभागाकडून याची दखल घेत ग्रामीण भागातील रुग्णालयामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध होतील, तसेच रिक्त पदे लवकरात लवकर भरले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी कोट्यावधी रुपये आरोग्यासाठी आणल्याच्या वलनातून होत असताना ग्रामीण भागातील गरोदर मातांची आवश्यक मुबलक सुविधा अभावी तसेच रिक्त असलेल्या पदांमुळे उपेक्षा होत, म्हणून याकडे शासन व लोकप्रतिनिधी लक्ष देतील का असा सवाल उपस्थित केला जात आहे। दरम्यान या प्रसंगी चेतन महाले व पीडित मातेचे पती यांनी लोकशास्त्र न्यूजशी बोलताना अधिक माहिती दिली। बघूयात सविस्तर। सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेलो, ते सांगतात थोडा बाळाला बोट करायचं, नाशिकला बोट पाठवा। आम्ही थोडं घाबरलो, नाशिकला मध्ये पाठवलं। नेमक्या पुढे वणीच्या पुढे आलो, तिच्या जीवावर आलो, गाडीत मोकळी झाली, तिथून गाडीत फिरावं डिलिव्हरी झाली। लोकशास्त्र न्यूज साठी वणी प्रतिनिधी सागर मोर।